जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ठोकळा चॅप्टरमधील एक कन्सेप्ट। यामध्ये आपल्याला ठोकळ्याच्या विविध अवस्था दिलेल्या असतात आणि एखाद्या बाजूच्या विरुद्ध बाजूचा अंक विचारला जातो। ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो। पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, अशा कोणत्याही परीक्षेमध्ये आपल्याला 1 ते 2 क्वेश्चन या टॉपिकवर पाहायला मिळतात आणि शिक्षक भरतीला तर या टॉपिकवर कमीत कमी 3 क्वेश्चन या टॉपिकवर येतात मित्रांनो। त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। तर चला सुरू करू मित्रांनो। आपल्याला असे 3 अवस्था दिलेल्या असतील किंवा जास्त पण दिलेल्या असतील आणि विचारलं जाईल एखाद्या बाजूच्या विरुद्ध बाजूचा अंक कोणता। जसे या प्रश्नात विचारलं आपल्याला 4 अंकाच्या विरुद्ध बाजूचा अंक कोणता। तर काय करायचं मित्रांनो, अगोदर आपल्याला ठोकळ्यांचं कोणत्या पण 2 ठोकळ्यांचं सिलेक्शन करायचं। किती पण अवस्था दिलेल्या असतील काही फरक पडत नाही, आपल्याला फक्त 2 ठोकळे निवडायचे। तर 2 ठोकळे कसे निवडायचे, तर दोन्ही ठोकळ्यात एक कॉमन अंक पाहिजे, एकपेक्षा जास्त कॉमन अंक नसले पाहिजेत। जसं आपण इथे पाहू शकतो, इथे 4 आहे, इथे 4 आहे आणि फक्त 4च हा 2 ठोकळ्यामध्ये कॉमन आहे, त्याच्यामुळे आपण हा सिलेक्शन करू। याचं सिलेक्शन होणार नाही, कारण मित्रांनो पाहू शकतो इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, त्यामुळे या ठोकळ्यात सिलेक्शन होऊ शकत नाही। ह्या 2 ठोकळे सिलेक्शन केल्यानंतर जे कॉमन आहे ते एका खाली एक लिहून घ्यायचे, 4 4 आणि इथून आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जायचं, 5 3। तसंच इथे पण 2 आणि 6। मित्रांनो 5च्या विरुद्ध असेल 2 अंक, 3च्या विरुद्ध असेल 6 अंक आणि 4च्या विरुद्ध असेल आता राहिलेला एक अंक म्हणजे कोणता, 1 राहिला मित्रांनो। 4च्या विरुद्ध असेल 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो। हा क्वेश्चन तुम्ही सोडवा आणि उत्तर कमेंट करून सांगा मित्रांनो।